आमच्या लग्नाला आता बरेच दिवस झाले. हो, मी बघतीये पूजेचं. गुरुजी आता 2 दिवसांनी येतात काशीहून. नाही नाही, ते नाही म्हणते मी. तू काहीतरी प्रॉमिस केलं होतंस आणि आता तू ते विसरतेस. प्रॉमिस? तू म्हणाली होतीस की माझं लग्न झाल्या झाल्या तू प्रियासाठी मुलं बघशील म्हणून. आणि तसंही आता प्रियाला पुण्याला जायचं नाहीच आहे. आणि आता मंजिरीनेच तिचं वकीलपत्र घेतलं म्हटल्यावर मी तरी काय बोलणार, नाही का? आता ती इथेच आहे. मग स्थळ बघायला काय हरकत आहे? नेत्रा आउट हाऊस मध्ये ठेवलंय तिला. आउट हाऊस मध्ये? आई? त्या मुलीनं आईचा खूप मोठा अपमान केलाय गौरा. सत्यजित मुधोळकरच्या आईशी असं बोलायची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नव्हती. आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. तू अजूनही माझी जबाबदारी आहेस. त्यामुळे या घरावर तुझा हक्क आहे. पण त्या मुलीला आता या घरात जागा नाही. अहो, माझं थोडं ऐकून घे. प्रियाच्या बाबतीत मी तुझं ऐकून घेतलं, कारण मी तुला तसा शब्द दिला होता. पण आता गौरांगची वकिली करू नकोस. पण मला फक्त एवढंच मंजिरी, मला उशीर होतोय. प्रियाच्या आईनं माझ्यावरची जबाबदारी टाकली आहे. ती पार पडायला हवी ना मला. शिवाय आपली प्रिया अशी लाखात एक आहे. अख्ख्या कोल्हापुरात तिच्यासारखी गुणी मुलगी शोधून सापडायची नाही. मग एवढं होतं तर सूनच करून घ्यायची होती ना तिला. बरोबर आहे तुमचं. पण मी ह्या दृष्टीने कधी विचारच केला नाही बघा. म्हणजे तुमच्या मनात होतं तर तुम्ही तरी सुचवायचं ना मला तसं. हा कोट तू कुठे घेऊन चाललीस? अगं, ते बरं नाही दिसत ना, डाग पडलेत त्यावर. पण सत्यजितने स्ट्रिक्टली सांगितलंय हा कोट धुवायचा नाही म्हणून. का? कोणत्या तरी मुलीचे हात आहेत म्हणे. तिने चिखल लावला होता आणि त्याला तो त्याचा इतका मोठा अपमान वाटला. तो कायम लक्षात राहावा म्हणून त्यांनी सांगितलंय हा कोट कधी धुवायचा नाही. अगं, पण म्हणून ज्या गोष्टी विसरायच्या त्या अशा सांभाळून का ठेवायच्या? नाही, सत्यजित त्याचा झालेला अपमान कधीही विसरत नाही. प्रिया, अगं हे. आणि कसं आहे, घडलेल्या गोष्टी विसरणं एवढंही सोपं नसतं. प्रिया, आणि सत्यजित त्याचा झालेला अपमान तो कधीही विसरणार नाही. आणि जिने तो अपमान केलाय तिला तो कधीही माफ करणार नाही. आई गं, यांनी तो कोट अजूनही तसाच ठेवलाय. कोट? तो कोट ज्यावर चिखलाचे डाग आहेत. अरे देवा, मग आता? आई, मी काय करू आता? मला खूप भीती वाटते. आई, त्यांना त्यांचा झालेला अपमान विसरायचा नाहीये. मी काय करू? मला खूप भीती वाटते. म्हणजे आई, मी त्यांना सांगू का ग सगळं? हे बघ, तू मला वचन दिलं होतं सांगायचं नाही म्हणून तुला विचारते. नाही, चुकूनही सांगू नकोस प्लीज. हे बघ, मला तुला कळतंय का बाळा, ते अजिबात विसरले नाहीयेत. आणि त्यातून पुन्हा जर तू सगळं सांगितलंस ना तर अजून प्रश्न उभे राहतील. सोबत कोण होतं? कुणाची बाईक होती? तो मुलगा कोण होता? इतका वेळ कोणाशी बोलते? माझा फोन आहे, कळत नाही हिला.